Hello students, our today's topic is the disorders related with the circulatory system. This is the last topic from this chapter, that is the circulation chapter. Okay? So there are basic 8 type of disorders which we are going to study. Okay? So there are hypotension, ठीक आहे. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजी आपण अगोदर बघितली होता जेव्हा आपण ब्लड प्रेशर स्टडी केलं की व्हॉट इज मीन बाय द हायपरटेन्शन अँड व्हॉट इज मीन बाय द हायपोटेन्शन. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन्स आपण घेतले होते त्यामध्ये. सो हायपरटेन्शन आपल्याला माहिती आहे की नॉर्मल लेवल पेक्षा ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्या कंडिशनला सिंपली आपण काय म्हणणार हायपरटेन्शन, दॅट इज द हाय ब्लड प्रेशर. ठीक आहे, अँड नॉर्मल रेंज पेक्षा जर ब्लड प्रेशर कमी असेल तर त्याला तुम्ही हायपोटेन्शन म्हणणार. ठीक आहे, हायपो मीन्स बिलो, सो दॅन द नॉर्मलच्या बिलो असेल तर त्याला म्हणायचं आहे हायपोटेन्शन. ठीक आहे, सो त्याचे काय कॉजेस वगैरे असतात किंवा बेसिक त्याने काय इफेक्ट होऊ शकतात ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. सो हायपरटेन्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हाय ब्लड प्रेशर. ठीक आहे, मग केव्हा म्हणायचं हाय ब्लड प्रेशर, रेंज आपण बघितले तरी पण एकदा एक रिव्हिजन करूया की हायपरटेन्शन इफ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, ठीक आहे, आपण त्याला एसबीपी म्हणलं तर दॅट इज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज मोर दॅन 140 mm of Hg, then that condition is called as hypertension. ठीक है, systolic blood pressure means the pressure, ठीक है, exerted by the blood on the walls of the vessels during the state of contraction of the heart. हे आपण बघितलं होतं what is mean by systolic, what is mean by diastolic, हे आपण स्टडी केलेलं आहे. So if another one condition, if the diastolic blood pressure, that is DPB, is greater than 90 mm of Hg, then that condition it is called as the hypertension. ठीक है, because there are two values. ठीक है, एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे आणि एक डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे ज्यावेळी हार्ट स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन मध्ये राहतोय, ठीक आहे, त्यावेळेचं असणारं ब्लडचं प्रेशर इन द वेसल्स किती अप्लाय करतोय. अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर मीन्स ज्यावेळी हार्ट हे स्टेट ऑफ रिलॅक्सेशन मध्ये असणार आहे त्यावेळी प्रेशर किती आहे. सो दोन्ही कंडिशन आपण त्यामध्ये डिफाइन करणार आहे हायपरटेन्शनच्या. देअर मे बी चान्सेस की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे नॉर्मल आहे अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, किंवा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर वाढलेलं आहे मोर दॅन 140 आहे अँड डायस्टोलिक प्रेशर नॉर्मल आहे. याचे व्हेरियस फॅक्टर्स असतात, पेरिफेरल रेजिस्टन्स असतो, ठीक आहे, बॉडी बिल्डअप वगैरे कसं आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. ब्लड प्रेशर फॅटी पर्सन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लड प्रेशर हाय वगैरे दिसू शकतं. सो पर्सन टू पर्सन ते व्हॅरी होऊ शकतात. कोणामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर हाय असेल, कोणामध्ये डायस्टोलिक ब्लड प्रेशर हाय असू शकतं. ठीक आहे, नाउ इफ एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर असेल, मग एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर म्हणजे किती, तर 220/110 mm of Hg, म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 220 अँड डायस्टोलिक प्रेशर 110 mm of Hg असेल तर काय होणार आहे, इट इज अ डेंजरस बिकॉज इट कॉजेस द हिमोरेजेस इन द डिफरंट बॉडी पार्ट्स. ठीक आहे, आता हिमोरेजेस म्हणजे काय होतं, हिमोरेज म्हणजे सिंपल काय होणं, ब्लिडिंग होणं. ब्लिडिंग का होते, ड्यू टू द हाय प्रेशर. म्हणजे हाय प्रेशर एक्झॅक्टली काय होतं, देर इज अ रप्चरिंग ऑफ द वेसल्स. ठीक आहे ना, बघा एखादी ट्यूब असेल त्याच्यातून काहीतरी फ्लो होत असतो आणि जेव्हा प्रेशर खूप हाय होतं तेव्हा काय होणार आहे, रप्चरिंग होतं. तसंच काय आपल्या बॉडीमध्ये वेसल्स आहे, ठीक आहे, एक पर्टिक्युलर प्रेशर पर्यंत त्या रजिस्ट करू शकतात. अदरवाईज काय होतं त्या ठिकाणी त्या बस्ट होऊन जातात, रप्चर होऊन जातात आणि काय होतं ब्लिडिंग व्हायला लागतं. ठीक आहे, सो इट मे कॉज द हिमोरेजेस इन अवर बॉडी पार्ट्स. मग यामध्ये अनेक गोष्टी आहे की हिमोरेज कोणत्या बॉडी पार्टला झालेले, कोणत्या ऑर्गनचा आर्टरीचं हिमोरेज झाले त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये काय दिसतील, इफेक्ट दिसतील. मग काय उदाहरण दिले, सपोज इफ द हिमोरेजेस ऑकर इन द ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व म्हणजे कोणती आली, विच सप्लायज टू द आय. ठीक आहे, सो विजन जे असणार आहे काय होईल, त्या ठिकाणी विजन लॉस होणार आहे. ठीक आहे, काय होऊ शकतं, विजन लॉस. म्हणजे एखादा पर्सन आहे विच इज सफरिंग फ्रॉम द हाय ब्लड प्रेशर, ठीक आहे, म्हणजे डिटेक्ट झालेलं नाही ब्लड प्रेशर, त्याचं डिटेक्ट झालेलं नाही, त्याला माहितच नाही मला ब्लड प्रेशर आहे. ठीक आहे, सो अचानक काय होतं, एखाद्या वेळेस ब्लड प्रेशर खूप हाय होऊन जातं 200/100 वगैरे किंवा 190 वगैरे, आणि त्या ब्लड प्रेशरला काय होतं, एखाद्या वेळेस आर्टरी रप्चर होतात. इफ द ऑप्टिक आर्टरी ऑप्टिक आर्टरी जर रप्चर झाली असेल, ठीक आहे, आर्टरी, तर काय होईल, विजन लॉस होणार आहे. बिकॉज ब्लड सप्लाय जो आहे आयचा
तो कम्प्लिटली स्टॉप होणार आहे जर आर्टरी रप्चर झाली तर. आणि काय होईल, इट विल लीड टू डॅमेज टू द सेल्स ऑफ द आय. दॅट इज रेटिना वगैरे जे असतं ते सगळं सेल काय व्हायला लागतील, डेड व्हायला लागेल. ठीक आहे, स्क्लेरा वगैरे असतं त्याच्यामध्ये, कॉर्नर्ड असतं, या सगळ्या सेल्स त्या डाय व्हायला लागतील. सेल डाय झाले तर फंक्शन स्टॉप होईल, ते फंक्शन म्हणजे विजन. सो विजन लॉस होणार आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. आता इफ the hemorrhages occur into the renal artery. Renal artery means the artery which supplies blood to the kidney. ठीक आहे, मग काय होईल, सिंपल, there is the problem in the kidney. means काय प्रॉब्लेम होणार आहे, there is a nephritis, there is a chances of nephritis. nephritis nephrons present असतात. ठीक आहे. our next chapter is the excretion and osmoregulation. in that chapter we are going to study the basic anatomy of our excretory system, which includes the nephrons, basic structural and functional unit of the kidney. जिथे आपलं फिल्ट्रेशन होतं ब्लडचं किडनी मध्ये, त्या किडनी मध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतं नेफ्रॉन. सो देयर इज अ इन्फ्लामेशन ऑफ दॅट नेफ्रॉन ड्यू टू द लेस ब्लड सप्लाय, दॅट इज नेफ्रायटिस. ठीक आहे, किंवा किडनी फंक्शन जे असणार आहे ते किडनी फंक्शन डाऊन होऊन जाणार आहे. ठीक आहे, युरिन फॉर्मेशन वगैरे असेल ते युरिन फॉर्मेशन बॉडी मधलं कमी होणार आहे किंवा कम्प्लिटली स्टॉप होऊ शकतं इफ देयर इज अ कम्प्लीट स्टॉपेज ऑफ ब्लड सप्लाय टू द आर्टरी. ठीक आहे, इफ आता हा सिरियस कंडिशन आहे सेरेब्रल आर्टरी. सेरेब्रल आर्टरी मीन्स द आर्टरी विच सप्लायज टू द ब्रेन. ठीक आहे ना, दॅट इज सेरेब्रल हेमिस्फियर असतात दोन, बरोबर की नाही. ब्रेन मध्ये दोन मेजर पार्ट आहे, दॅट इज सेरेब्रल हेमिस्फियर. सो सेरेब्रल आर्टरी ही सप्लायज टू द सेरेब्रम. इफ द सेरेब्रल आर्टरी रप्चर्स, ठीक आहे, इट कॉजेस अ कंडिशन दॅट इज द CVA. काय म्हणतो आपण त्याला, CVA. व्हॉट इज मीन बाय CVA? CVA means cerebrovascular accident. काय म्हणायचं, CVA म्हणजे काय, cerebrovascular accident. that is the CVA condition. आता cerebrovascular accident म्हणजे काय, सेरेब्रो म्हणजे सेरेब्रम, व्हस्क्युलर म्हणजे वेसल, आणि ऍक्सिडेंट म्हणजे सडनली झालेलं. ठीक आहे ना, ऍक्सिडेंट कसा होतो, सडन होतो, अचानकपणे होतो. सो अचानकपणे सडनली त्या ठिकाणी काय झालेलं आहे, रप्चर झाली आर्टरी कुठली, सेरेब्रमची. इट विल लीड टू द सेरेब्रोव्हास्क्युलर ऍक्सिडेंट, त्याला म्हणायचं CVA. मग CVA ने काय होणार आहे, तर तिथे तुम्हाला वेगवेगळे सिम्पटम्स दिसू शकतात. ठीक आहे ना, लाईक अ पॅरालिसिस. ठीक आहे, म्हणजे सपोज द राईट सेरेब्रल हेमिस्फिअरचा जो ब्लड सप्लाय आहे तिथे आर्टरी हिमोरेज झालं असेल, रप्चर झाले असेल, तर काय होणार, इट विल लीड टू पॅरालिसिस ऑफ द लेफ्ट साइड ऑफ द बॉडी, बिकॉज द राईट साइड ऑफ द brain, that is the right cerebral hemisphere, controls the left side of the body, and left cerebral hemisphere controls the right side of the body. Or sometimes there is a complete paralysis, त्याला आपण complete paralysis म्हणतो, that is quadriplegia condition त्याला म्हणतात. means both the limbs, that is hand limbs, that is the legs and forelimbs are affected when the complete cerebrum gets damaged. ठीक आहे, हे आपल्या ज्या मसल्स आहे, ठीक आहे ना, हे जे हातांची मुवमेंट होते किंवा पाया लेग्सची मुवमेंट होणार आहे, हे कशामुळे होते, ड्यू टू द इम्पल्स फ्रॉम द ब्रेन, दॅट इज द CNS सिस्टीम. ठीक आहे, सो व्हॉलंटरी मसल्स आहे त्यांना कंट्रोल केलेलं असतं. ठीक आहे, इफ द एरिया विच कंट्रोल्स दॅट मसल्स इज डॅमेज, इट विल लीड टू द पॅरालिसिस. त्याला आपण ऍक्च्युअली म्हणतो मग पॅरालिसिस. सो CVA म्हणजे काय होतं, त्या CVA मध्ये ऍक्च्युअली पॅरालिसिस होतो. ठीक आहे, दॅट इज द इफेक्ट्स ऑफ दॅट एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर. म्हणजे खूप हाय ब्लड प्रेशर झालं तर त्याने हे रप्चर होऊ शकतं, आणि रप्चर झालं तर डिफरंट बॉडी पार्ट्स मध्ये काय होऊ शकतात, त्या ठिकाणी आर्टरी वगैरे रप्चर होऊ शकतात. मग कोणत्या पार्टची आर्टरी रप्चर झाली त्यावरून आपल्याला बॉडीमध्ये इफेक्ट्स दिसतात. सेकंड डिसऑर्डर, दॅट इज द हायपोटेन्शन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे हायपोटेन्शन मीन्स लो ब्लड प्रेशर. काय रेंज आहे बघितलेली आपण, तर एकदा बघूया रेंज काय. If the systolic blood pressure is less than 110 mm of Hg, then we call it as a hypotension. ज्यावेळी systolic blood pressure less than 110 असेल, and diastolic pressure, when the diastolic blood pressure is less than 70 mm of Hg, that condition is known as the hypotension. ठीक है, the causes of hypotension, there are various causes of hypotension. Permanent vasodilation, ठीक आहे, म्हणजे काय, तर वेसल्स एका कंटिन्युअसली काय परमनंट काय डायलेट होऊन गेला. डायलेट झालं म्हणजे काय, डायमीटर मोठा झाला, डायमीटर जेवढा मोठा होत गेला त्याचं काय होतं, प्रेशर त्यामधलं डिक्रीज होतं. सो इट विल लीड टू द हायपोटेन्शन. ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी न्यूट्रिएंट डिफिशियन्सीजने. ठीक आहे, असे रिझन्स आहे विच कॉजेस द हायपोटेन्शन. किंवा अजून एक रिजन आहे ते म्हणजे ऍक्सिडेंट. ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला, रोड ऍक्सिडेंट, तर रोड ऍक्सिडेंट मध्ये काय होणार आहे, ब्लड लॉस. ब्लड लॉस झाला की काय होतं, हायपोटेन्शन. जेवढं व्हॉल्यूम
बॉडी मधलं फ्लुइड कमी होणार आहे तेवढं हायपोटेन्शन होणार आहे. ठीक आहे. इफ फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन असेल, ठीक आहे, किंवा सिव्हिअर डायरिया झालाय म्हणजे जवळपास पर डे 10 एपिसोड 15 एपिसोड त्या पेशंटला होत असतील तर इट विल लीड टू द हायपोटेन्शन बिकॉज ड्यू टू द डायरिया देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ॲज वेल ॲज द वॉटर. ठीक आहे. आणि जेवढं वॉटर कमी होणार आहे तेवढं ब्लड मधलं वॉटर कंटेंट जाणार आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा आहे आणि 45% ब्लड सेल्स आहे. आउट ऑफ 55% ऑफ द प्लाझ्मा 90% इज द वॉटर. आणि मग ते जर वॉटर लॉस व्हायला लागलं तर कुठलं जाणार आहे? ब्लड मधलंच जाणार आहे. सो त्यामुळे ब्लड मधला व्हॉल्यूम कमी होणार आहे. व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर त्या ठिकाणी कमी होणार आहे. ठीक आहे. सो देयर आर व्हेरियस रिझन्स विच कॉजेस द हायपोटेन्शन. नेक्स्ट डिसऑर्डर इज द व्हॅरिकोज व्हेन. ठीक आहे. आता व्हॅरिकोज व्हेन म्हणजे काय असतं तर व्हॅरिकोसिटी इन द व्हेन. व्हॅरिकोसिटी इन द व्हेन म्हणजे काय? देयर इज द परमनंट डायलेटेशन. ठीक आहे. परमनंट डायलेटेशन ऑफ द व्हेन त्याला म्हणायचं व्हॅरिकोसिटी. काय? परमनंट डायलेटेशन कोणाचं? ऑफ व्हेन, नॉट आर्टरी. ठीक आहे. दॅट इज द व्हॅरिकोज व्हेन. सो मोस्ट ऑफ द मेजर किंवा कॉमन अफेक्ट होणारी जी व्हेन आहे ती असते सेपॅनस व्हेन. सेपॅनस व्हेन विच इज प्रेझेंट इन अवर लेग्स. ठीक आहे. दॅट इज बिलो द नी. दॅट इज द सेपॅनस व्हेन प्रेझेंट असते लेग्स मध्ये. सो याच्यावर व्हेरिकोज व्हेनला पण अनेक रिझन आहे की मोस्ट याचा कॉमन कॉज आहे दॅट इज द स्टँडिंग पोझिशन. ठीक आहे. जे पर्सन जास्तीत जास्त स्टँडिंग पोझिशन मध्ये राहून काम करत असतात त्यांच्यामध्ये पुढे चालून हा डिसऑर्डर आपल्याला दिसतो दॅट इज व्हॅरिकोज व्हेन. ठीक आहे. का दिसतो व्हॅरिकोज व्हेन? तर ड्यू टू दॅट स्टँडिंग पोझिशन. ठीक आहे. व्हेनस ब्लड आहे बघा. व्हेन काय करतात? कॅरीज द ब्लड टुवर्ड्स द हार्ट. आणि वी नो दॅट द व्हेन्स हॅव द वॉल्स. मग त्यामध्ये अनेक एक रिझन आहे की जर व्हेनचे वॉल्स इनकॉम्पिटन्स झाले असतील. इनकॉम्पिटन्स म्हणजे काय? तर नॉर्मली जे ओपन क्लोज व्हायला पाहिजे ते होत नसतं. ठीक आहे. जर ते होत नसेल ते ओपन होत नसतील तर काय होतं? ब्लड जे बॅक रिटर्न जायला पाहिजे व्हेन मधनं हार्टकडे ते रिटर्न तेवढ्या अमाऊंट मध्ये जात नाही. ब्लड स्टॅग्नंट होतं तिथे जमा होत राहतो व्हेन मध्ये अँड इट विल लीड टू द डायलेटेशन ऑफ द व्हेन. आणि मग आपल्याला लेग्स वरती मोठ्याच्या मोठ्या ग्रीन कलर मध्ये अशा व्हेन दिसतात. ठीक आहे. त्याला आपण एक टॉर्टस नेचर म्हणतो. टॉर्टस म्हणजे अशा काय झालेल्या असतात? फ्लेक्सिबल झालेल्या असतात. बघा व्हॉट इज मीन बाय टॉर्टस. नॉर्मली व्हेन अशी गेलेली असणार आहे स्ट्रेट. देयर इज अ टॉर्टस नेचर. टॉर्टस म्हणजे काय? बेंड होऊन जातात. तुम्हाला अशा दिसणार आहेत व्हेन. ठीक आहे. दॅट इज द टॉर्टस नेचर अपियर इन द व्हॅरिकोज व्हेन. सो डायलेटेशन होणं, ठीक आहे, किंवा व्हेनचे वॉलचं इनकॉम्पिटन्स होणं. ठीक आहे. म्हणजे फंक्शनली काय म्हणतो आपल्याला त्याला ऍबनॉर्मॅलिटी येणं त्या वॉल्स मध्ये विच कॅन लीड टू द दिस व्हॅरिकोज व्हेन्स. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे काय? आता हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट फेल्युअर म्हणजे द स्टेट ऑफ द हार्ट व्हेन इट इज नॉट पंपिंग ब्लड इफेक्टिव्हली. ठीक आहे. म्हणजे काय? अशी स्टेट की जिथे ब्लड सफिशियंट अमाऊंट मध्ये पंप होत नाही बाय द हार्ट. दॅट कंडिशन इज नोन ऍज द हार्ट फेल्युअर. कम्प्लीट स्टॉपेज आहे का तिथे हार्टचं? नाही. हार्ट बीटिंग चालू आहे. ठीक आहे. बट द पॉवर ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे असणार आहे तेवढे इफेक्टिव्हली नाहीये. ठीक आहे. त्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड हे काय केलं जात नाही? पंप केलं जात नाही. सो व्हॉट इज द डेफिनेशन? द स्टेट ऑफ द हार्ट व्हेन इट इज नॉट पंपिंग ब्लड इफेक्टिव्हली इनफ टू मेक द बॉडी द नीड्स ऑफ द बॉडी. म्हणजे ज्या अमाऊंट मध्ये ब्लड जायला पाहिजे. आता आपल्याला नॉर्मली माहितीये बघा आपण स्ट्रोक व्हॉल्यूम स्टडी केलं, कार्डियक आउटपुट स्टडी केला, बरोबर की नाही? स्ट्रोक व्हॉल्यूम आहे दॅट इज 70 ml पर हार्ट बीट अँड कार्डियक आउटपुट आपण जर बघितलं इन 1 मिनिट अप्रॉक्सिमेटली 5 लिटर आहे, बरोबर आहे? सो सफिशियंट अमाऊंट म्हणजे उदाहरणार्थ स्ट्रोक व्हॉल्यूम हा कमी झालाय 50 ml पर असेल तर ऑब्विसली काय होणार आहे? 50 चं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू तर ते नियर अबाउट काय म्हणतात आपल्याला 4000 पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. सो कार्डियक आउटपुट आहे तो काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. किंवा कार्डियक आउटपुट हा डिक्रीज झाला 4000 ml म्हणजे 4 लिटर पर्यंत आला किंवा 3.5 लिटर पर्यंत आला तर सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड आपल्या बॉडी पार्ट्सला जाणार नाही अँड इट विल लीड टू द हायपोक्सिया ऑफ द बॉडी पार्ट्स. हायपोक्सिया म्हणजे काय? लेस ऑक्सिजन सप्लाय होणार. लेस ऑक्सिजन सप्लाय झाला तर लेस एनर्जी सेल्सला मिळणार आहे बिकॉज the cell derives the energy by using the oxygen and the glucose. So for the breakdown of glucose the cell requires the oxygen, that is the cellular respiration. So the rate of cellular respiration will decreases because the less oxygen supply. Okay, so it will ultimately lead to the less body functions. All the systems
ठीक आहे, जेवढ्याही आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम असतील, म्हणजे जसं की आता बघा रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, बरोबर आहे, नर्वस सिस्टीम असेल किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, या सगळ्या सिस्टीम वरती काय होणार आहे, त्याचा इफेक्ट होणार आहे ज्यावेळी हार्ट फेल्युअर होत असतं. ठीक आहे, चलो नाउ दिस हार्ट फेल्युअर समटाइम इट इज कॉल्ड ॲज द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. नाव आता कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर काय, तर कंजेशन ऑफ लंग त्यामध्ये आपल्याला मेन दिसतं. कंजेशन ऑफ लंग म्हणजे काय होतं, हार्ट फेल्युअर झाल्यामुळे ब्लड जे असतं ते स्टॅग्नंट व्हायला लागतं इनटू द लंग्स, दॅट इज द कंजेशन. ठीक आहे, काय व्हायला लागतं, ब्लड जे लंग्स कडनं रिटर्न यायला पाहिजे ते सफिशियंट अमाऊंट मध्ये येत नसतं, जे पंप होत आहे ते व्यवस्थित पंप होत नाही टुवर्ड्स द लंग्स, त्यामुळे काय होतं, लंग्स मध्ये रिव्हर्स ब्लड फ्लो व्हायला लागतो, तो जमा व्हायला लागतो, स्टॅग्नंट व्हायला लागतं आणि इट विल लीड टू द कंजेशन इन द लंग्स. दॅट इज वाय इट इज नोन ॲज कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. दॅट इज द सिम्पटम आहे, दॅट इज कंजेशन ऑफ लंग्स. त्यामुळे त्याला आपण म्हणतो, हे मेन सिम्पटम आपल्याला अनेक वेळा या हार्ट फेल्युअर मध्ये दिसतं, म्हणून त्याला आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असं सुद्धा म्हणतोय. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता दोन टर्मिनॉलॉजी इथे, कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक. ठीक आहे ना, आता हार्ट फेल्युअर आपल्याला कळलं. कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय, कार्डियाक अरेस्ट इज डिफरंट फ्रॉम द हार्ट अटॅक एज वेल एज फ्रॉम द हार्ट फेल्युअर. कार्डियाक अरेस्ट मीन्स सिंपल, that is when heart stops the beating. Suddenly there is a stoppage of the heart beating, means if there is a damage into the SA node, that is sinoatrial node. आपण आता कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट बघितली होती. कंडक्टिंग सिस्टीम मध्ये आपण बघितलं पेसमेकर ज्याला म्हणतो आपण, जो रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मेंटेन करण्याचं काम करतो हार्टचं, दॅट इज SA नोड. सो SA नोड मध्ये जर काही काम आपल्याला इफेक्ट डिफेक्ट झाला असेल तर इट विल लीड टू द सडन स्टॉपेज ऑफ द हार्ट बीट. ठीक आहे, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज द कार्डियाक अरेस्ट. ठीक आहे, कार्डियाक अरेस्ट कंडिशन अशी असते की तिथून शक्यतो रिव्हर्स येणं पेशंट अवघड असतं. ठीक आहे, कार्डियाक अरेस्टला मग काय केलं जातं, तर तुम्ही बघितलं असेल बघा पिक्चर मध्ये की करंट दिला जातो. ठीक आहे ना, सो दॅट इज दी करंट देतो. करंट कशासाठी देतो आपण, कारण की एसए नोड काय करत असतो, ऍक्च्युअली आपण बघितलं एसए नोड काय करतोय, इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट करत असतो. सो बाहेरनं आपण त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी बाहेरनं इलेक्ट्रिक करंट त्याला देत असतो. ठीक आहे, टू स्टिम्युलेट द एसए नोड. समटाइम तो स्टिम्युलेट होतो, कधी कधी स्टिम्युलेट होत नाही. स्टिम्युलेट झाला तर पेशंट पुढे सर्वाइव्ह होऊन जातो, सडनली पेशंट उठतो, किंवा अनेक वेळा काय होतं, जो आपण करंट देतोय ठीक आहे त्याचा काही इफेक्ट होत नाही, त्यामुळं हार्ट बीट जे होतं कम्प्लिटली स्टॉपेज होतं आणि पेशंटची डेथ होते. ठीक आहे, दॅट इज द कार्डियाक अरेस्ट. नेक्स्ट वन इज द हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलेलं असणार, दॅट इज द हार्ट अटॅक. ठीक आहे, सो व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन द कार्डियाक अरेस्ट, हार्ट फेल्युअर अँड द हार्ट अटॅक. आता आपण दोन कंडिशन बघितल्या, हार्ट फेल्युअर आणि कार्डियाक अरेस्ट, हे आपल्याला कळालं. बट व्हॉट इज ऍक्च्युअली द हार्ट अटॅक. हार्ट अटॅक इज ऑल्सो नोन ॲज द MI, दॅट इज मायोकार्डियल इन्फार्क्शन. ठीक आहे, आता मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे काय, when the heart muscle is suddenly damaged by the inadequate blood supply. म्हणजे इथे काय होतं, हार्टच्या ज्या मसल आहे स्पेसिफिक, दॅट इज द मायोकार्डियम. ठीक आहे, काय मायोकार्डियम, दॅट इज द हार्ट मसल, ज्या मेन कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम करत असतात. हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन चालू आहे, ब्लड जे पंप होत आहे, ड्यू टू दॅट मायोकार्डियल मसल, बिकॉज दे हॅव ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, सो when there is the sudden stoppage of the blood supply to this myocardium, it will lead to the failure of myocardium muscles. ठीक आहे, मग स्टॉपेज काय होतं, तर हार्टला ब्लड सप्लाय असतो, आपण बघितलंय बरोबर की नाही. करोनरी आर्टरीज असतात, राईट करोनरी आर्टरी, लेफ्ट करोनरी आर्टरी. या करोनरी आर्टरी मध्ये एखादा ब्लॉकेज झाला किंवा करोनरी आर्टरी रप्चर झाली, ठीक आहे, आता ड्यू टू द हाय ब्लड प्रेशर ती रप्चर होऊ शकते, किंवा कोलेस्टेरॉलची लेवल वाढल्यामुळे त्या करोनरी आर्टरी मध्ये कोलेस्टेरॉलचा प्लग तयार होऊ शकतो आणि ज्यावेळी ती आर्टरी ब्लॉक होते, सपोज राईट करोनरी आर्टरी ब्लॉक झाली तर काय होणार आहे, राईट वेंट्रिकल जे असतील, राईट ऍट्रियम असेल, तो जो पार्ट असेल, ती जी मसल्स आहे राईट साइड ऑफ द हार्टच्या, त्याचं काय होणार आहे, ब्लड सप्लाय स्टॉप होतो. ब्लड सप्लाय स्टॉप झाला की आपल्याला माहिती काय होणार आहे, कारण ब्लड डिलिव्हर्स द ऑक्सिजन ऍज वेल ॲज द न्यूट्रिएंट्स टू द सेल्स. ठीक आहे ना, cardiac muscles म्हणजे which are also made up of the cells and cell continuously require the oxygen and glucose. ठीक आहे, त्यासाठी टू ऑब्टेन द एनर्जी, कारण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन म्हणून काय मिळत असतं, एटीपी प्रत्येक सेलला मिळत असतात आणि ती एटीपी त्यांचा एनर्जीचा सोर्स आहे आणि मग त्यांचं फंक्शन चालू असतं. पण जर ब्लड सप्लाय त्या ठिकाणी थांबला असेल तर ऑक्सिजन आणि ग्लुकोज दॅट इज न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी कट ऑफ होतील आणि ते झाल्यामुळे सेलचं फंक्शन स्टॉप होतं
सेलचं फंक्शन स्टॉप झालं की तो जो पार्ट आहे हार्टचा त्याचं कॉन्ट्रॅक्शन हळूहळू कमी होतं आणि एक वेळ येणार आहे की जोपर्यंत ब्लड सप्लाय जर लवकर त्या ठिकाणी आपण दिला नाही तर काय होणार, त्या मसलचे त्या डाय होतात आणि हार्ट सेल्स जे असतात नेवर डिवाइड. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, परमनंटली त्या डॅमेज होऊन जातात तेवढा पार्ट. आता जर मेजर पोर्शन, मेजर आर्टरी ब्लॉक झाली असेल हार्टची, ठीक आहे, तर काय होणार आहे, हार्ट हळूहळू डॅमेज होऊन जाईल आणि हार्टचं बीटिंग आहे ते कम्प्लिटली स्टॉप होईल. कारण का, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, कारण मायोकार्डियल सेल्स डेथ व्हायला लागले, त्यामुळे त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनची प्रॉपर्टी जाणार आहे आणि ती गेली की हार्ट कॉन्ट्रॅक्शन व्हायचं थांबणार आहे. हार्ट कॉन्ट्रॅक्शन थांबलं की याचा अर्थ काय झाला, पूर्ण बॉडीचा जो ब्लड सप्लाय तो स्टॉप होणार. मेन त्यामध्ये येतं ब्रेन आणि लंग्स. ब्रेन आणि लंग्सचा ब्लड सप्लाय स्टॉप होणार. ब्रेनचा जर सप्लाय स्टॉप झाला असेल तर सर्व आपले सेन्सेसेस लॉस होणार आहे. ठीक आहे, कारण ब्रेनच काम करत नाही, सो देर इज नो सेन्सेशन. लंग्सचं काम बंद होणार आहे. लंग्सचं फंक्शन जर बंद झालं तर ऑक्सिजन आपल्याला मिळणार नाही and it will lead to the death of that person. That is the heart attack. So that heart attack is also known as myocardial. काय म्हणायचं त्याला, myocardial infarction. MI शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात, MI. That is myocardial infarction. इन्फॉक्शन होणं म्हणजे काय, इन्फॉक्शन होणं म्हणजे लेस ब्लड सप्लाय. ठीक आहे, इन्फॉक्शन होणं म्हणजे काय होणं, लेस ब्लड सप्लाय होणं किंवा सेलची डेथ स्टार्ट होणं. दॅट इज द इन्फॉक्शन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन डिसऑर्डर इज, दोन डिसऑर्डर आहे, अथेरोस्क्लेरोसिस अँड आर्टेरियोस्क्लेरोसिस. दोघांना कंपॅरेटिव्हली आपल्याला बघायचंय. अथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय, याच्यावर प्रश्न विचारले जातात करेक्ट स्टेटमेंट, इनकरेक्ट स्टेटमेंट मध्ये. ठीक आहे. सो अथेरोस्क्लेरोसिस means plug of the cholesterol. So in atherosclerosis there is deposition कोणाचं deposition of cholesterol. कुठे डिपॉझिशन होणार आहे, इन द वॉल ऑफ वेसल्स. दॅट इज द अथेरोस्क्लेरोसिस कंडिशन. डिपॉझिशन ऑफ द कोलेस्टेरॉल इन द वॉल ऑफ द वेसल्स. म्हणजे आता बघा, दिस इज अ वेसल. ठीक आहे, and if there is a deposition of the cholesterol plug, it will resist to the blood supply. बरोबर नाही, बघा आता हा ब्लड सप्लाय होता, अगोदर काय होतं बघा, सपोज आता इथे प्लग नाही तर काय, डायमीटर एवढा डायमीटर आहे ब्लड सप्लायला, पण इथे काय झालं, आता हा प्लग तयार झाल्यामुळे इथे डायमीटर कमी झालं, डायमीटर एवढा झालं, बरोबर नाही. सो इट विल लीड टू द लेस ब्लड सप्लाय. ठीक आहे, जर हा असा प्लग राहिला असेल, मग अनेक वेळेला काय होतं, करोनरी आर्टरीज आहे म्हणजे हार्टच्या ज्या आर्टरीज आहे त्यांच्यामध्ये हे प्लग तयार झालेले असतात. ठीक आहे, त्याचे प्रकार असतात 20%, 40%, 60%, 80%, 100%. ठीक आहे, मग जर कंप्लीट करोनरी आर्टरी ब्लॉक झाली तर आपण त्याला म्हणतो 100% ब्लॉकेज आहे किंवा 50% ब्लॉकेज आहे किंवा 20% ब्लॉकेज आहे. ठीक आहे, सो 20% आहे किंवा 50% आहे, 100% आहे, याचा अर्थ काय की करोनरी आर्टरी आहे 20% म्हणल्यावर काय आलं, 20% तिचा डायमीटर जो होता अगोदर तो आता ब्लॉक झालेला आहे ड्यू टू द डिपोजिशन ऑफ दॅट कोलेस्टेरॉल. 50% म्हणल्यावर काय आलं, 50% ती करोनरी आर्टरी ब्लॉक झाली आहे, त्यामुळे हार्टला जी करोनरी आर्टरी ब्लॉक झाली असेल तिथे जो सप्लाय होणार आहे तो सप्लाय कमी होणार आहे ना, कारण एवढा डायमीटर कमी झाला, बरोबर नाही. सो ब्लड सप्लाय आता काय होणार आहे, इथून जाणार आहे तर तो कमी होतो. मग असे जे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये 20%, 30% किंवा 50% ब्लॉकेज झालेलं असतं, पेशंट रेस्टला असेल, ठीक आहे, ज्यावेळी रेस्ट कंडिशनला असेल तर त्याला काही सिम्पटम दिसणार नाही. का, कारण रेस्टला असताना हार्टला तेवढं पंप करायचं नाही फोर्सफुली, बरोबर आहे, कारण बाकीचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांचा तेवढा डिमांड नाही आहे. पण जेव्हा आपण एखादी एक्सरसाइज करू म्हणजे रनिंग करत असणार आहे तर रनिंग करताना काय होणार, आपल्या ज्या मसल्स आहेत स्केलेटल मसल्स डिमांड दी ऑक्सिजन, त्यांचं डिमांड वाढणार आहे, त्यासोबतच ग्लुकोजचं डिमांड वाढणार आहे बिकॉज दे रिक्वायर दी एनर्जी. कारण जेव्हा आपण रनिंग करणार त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत आहे आणि या कॉन्ट्रॅक्शनसाठी दे रिक्वायर दी एनर्जी. आणि मग अशा वेळेला काय होतं, त्या पेशंटमध्ये ज्यावेळी तो एक्झर्शन करतो, आपण त्याला काय म्हणतो एक्झर्शन करणं, जेव्हा तो एक्झर्शन करेल म्हणजे काही असू शकते एक्झर्शन, त्याने काम केलं, बरोबर आहे, किंवा पायऱ्यांवर चढला किंवा तो रनिंग करत असेल तर त्यावेळी त्याला काय होतं, लगेच त्याला दम लागतो. ठीक आहे, दॅट इज द ब्रीथलेसनेस कंडिशन आपल्याला पेशंटमध्ये दिसते. किंवा सेकंड म्हणजे देर इज अ पेन इन द चेस्ट. ठीक आहे, कारण पेन काय होतं, तेवढा ब्लड सप्लाय हार्टला मिळत नाही आणि ब्लड सप्लाय कमी असला की काय होतं, हायपॉक्सिया होतो, हायपॉक्सिया झालं की इट विल लीड टू द पेन स्टिम्युलेशन.
ठीक आहे. सो त्या केसेसमध्ये सुद्धा काय होतं, थोडंसं रनिंग वगैरे झाली की त्या पेशंटला चेस्ट पेन व्हायला लागतं, ब्रिथलेसनेस होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. सो देर इज अ चान्सेस ऑफ ब्लॉकेज ऑफ द करोनरी आर्टरीज. ठीक आहे. हे ब्लॉकेज कसे बघितले जातात, अथेरोस्क्लेरोसिस, प्लग तिथे तयार झालाय का नाही कोलेस्टेरॉलचा वगैरे, त्यासाठी काय टेक्निक वापरतो आपण, त्याला म्हणायचं एंजिओग्राफी. त्याला काय म्हणायचं, एंजिओग्राफी. ठीक आहे. सो एंजिओग्राफी म्हणजे काय केलं जातं, त्या ठिकाणी स्टेन टाकल्या जातात, एक डाय टाकला जातो. ठीक आहे. आपल्या आर्टरीज मध्ये म्हणजे हार्टच्या आर्टरी पर्यंत तो डाय पोहोचवला जातो आणि मग त्याचा एक पिक्चर तयार होतो. ठीक आहे. स्क्रीनवरती आपल्याला पिक्चर दिसतो, त्याची इमेजेस येतात, मग आपल्याला काय होतं, त्या करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज दिसतात. ठीक आहे. ट्रीटमेंट काय आहे, जर अथेरोस्क्लेरोसिस असेल, प्लग असेल किंवा ब्लॉकेज असेल तर डिपेंड असतं, 20%, 50% किंवा 30% वगैरे पर्यंत असेल तर आपण त्या ठिकाणी काय टाकतो, स्टेंट टाकतो. काय टाकतो त्याच्यासाठी, ट्रीटमेंट काय याच्यासाठी, स्टेंट. काय म्हणायचं त्याला, स्टेंट टाकतो. स्टेंट टाकतो म्हणजे काय करतो, सिंपली बघा, बाय युझिंग द गाईड वायर, इथे स्टेंट टाकला जातो. स्टेंट म्हणजे जो इन्फ्लेट होतो, फुटतो. ठीक आहे. आता हा प्लग आलेला आहे इथे, तर काय होणार, हा आपण स्टेंट टाकला, एक गाईड वायर असतं, ह्या गाईड वायर थ्रू इथे स्टेंट येतो, असं जाळीसारखं तुम्हाला दिसेल, नेटवर्क सारखं. आणि नंतर त्याला काय केलं जातं, इन्फ्लेट केलं जातं, म्हणजे फुगवलं. जेव्हा तुम्ही त्याला इन्फ्लेट करणार आहे तर इट विल प्रेसेस दिस कोलेस्टेरॉल प्लग. त्या प्लगला काय करेल, तो खाली दाबेल आणि तो पूर्णपणे इथं असा दबून जाणार आहे. आणि मग काय होऊन जातं, हा स्टेंट इथे कायम राहतो एवढ्या पट्ट्यामध्ये. म्हणजे एवढा जो पार्ट ब्लॉक झालेला होता, ठीक आहे, मी आता ब्लॅकने रिप्रेझेंट करतोय, सो दिस इज द स्टेंट. त्यामुळे काय झालं, जो डायमीटर कमी झाला होता तर आपण तो डायमीटर आता वाढवला, म्हणजे प्लग आपण काढून टाकला. कशाने, बाय इन्सर्टिंग द स्टेंट. ठीक आहे. त्या प्रोसिजरला म्हणायचं एंजिओप्लास्टी. काय म्हणायचं, एंजिओप्लास्टी. सो देर आर टू टर्मिनॉलॉजी, दॅट इज एंजिओग्राफी. एंजिओग्राफी म्हणजे सिंपल नुसतं ग्राफ काढणं त्याचा किंवा डिटेक्ट करणं कोणत्या आर्टरीमध्ये, करोनरी आर्टरीज, हार्टसाठी करतो विशेष करून आपण हे, कोणत्या आर्टरीमध्ये ब्लॉक झालेला आहे. ठीक आहे. पण एंजिओप्लास्टी म्हणजे काय, ऍक्च्युअली त्या ठिकाणी स्टेंट टाकणं, दॅट इज द ट्रीटमेंट. ग्राफी म्हणजे फक्त आपण डिटेक्ट करण्यासाठी करतो आणि प्लास्टी म्हणजे तिथे स्टेंट आपण टाकतोय जेणेकरून तो प्लग त्या ठिकाणचा निघून जातो. ठीक आहे. So that is atherosclerosis condition, deposition of cholesterol in the wall of the vessels. ठीक है. चलो नेक्स्ट and the last, that is arteriosclerosis. Arteriosclerosis means the hardening of the artery किंवा wall of the vessels. ठीक आहे. काय म्हणणार आपण कंडिशन काय म्हणतोय, हार्डनिंग. ठीक आहे. काय म्हणायचं, हार्डनिंग ऑफ वॉल ऑफ वेसल्स. आता हार्डनिंग मध्ये काय आहे, अनेक रिझन्स आहे. हे आर्टेरियोस्क्लेरोसिस एज रिलेटेड डिसऑर्डर आहे. जसं एज होत जातं तसं इलॅस्टिसिटी जी आहे आर्टरीची ती कमी होत जाते, त्यामुळे आर्टरीज हार्ड होत जातात. आर्टरीज हार्ड झाल्याने काय होणार आहे, ब्लड प्रेशर त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. आर्टेरियोस्क्लेरोसिस वन ऑफ द कॉजेस फॉर द हायपरटेन्शन, बिकॉज जसं जसं एज होत जातं त्या आर्टरीची इलॅस्टिसिटी जाते. इलॅस्टिसिटी गेल्यामुळे काय होतं, प्रेशर. आता काय होणार, डायलिटेशनची प्रॉपर्टी कमी होणार ना. जर इलॅस्टिसिटी गेली तर काय होणार आहे, आर्टरी हार्ड झाल्यामुळे जो डायमीटर वाढायला पाहिजे होता तो डायमीटर वाढणार नाहीये. ठीक आहे. सो दॅट इज द आर्टेरियोस्क्लेरोसिस, दॅट इज हार्डनिंग ऑफ वॉल ऑफ वेसल्स. आता इथे काय असतं, देर इज अ चान्सेस ऑफ डिपॉझिशन ऑफ द सॉल्ट्स. ठीक आहे. कॅल्शियम सॉल्ट्स वगैरे किंवा सोडियम सॉल्ट्स त्या ठिकाणी काय होतं, डिपॉझिशन होतात, विच लीड्स टू द हार्डनिंग ऑफ दॅट आर्टरी, दॅट इज आर्टेरियोस्क्लेरोसिस. सो दोन टर्म लक्षात घ्यायच्या, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय. आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे हार्डनिंग ऑफ द आर्टरीज आणि अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे डिपॉझिशन ऑफ द कोलेस्टेरॉल इन द वॉल ऑफ द वेसल्स. ठीक आहे. सो अथेरोस्क्लेरोसिस मे लीड टू हायपरटेन्शन अँड इट मे लीड टू द हार्ट अटॅक वगैरे त्यामुळे पण होऊ शकतो, कारण ड्यू टू द प्लग. ठीक आहे. ब्लॉकेज ऑफ द आर्टरी. So yes, done. We studied the 8 different disorders related with the cardiovascular system, and finally here we completed our chapter, that is the circulation. Now in the next lecture we will start the another chapter, that is the excretion and osmoregulation. Thank you.